नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी ऑनर्स इन सायकोलॉजी या कोर्स बद्दल पूर्ण माहिती पाहणार आहोत. हा कोर्स काय आहे, बीएससी अंतर्गत येणारा जो सायकोलॉजी कोर्स आहे आणि हा ऑनर्स मधला कोर्स आहे, या दोन्हीमध्ये काय फरक आहे, याचा सिलेबस काय आहे, कोणी हा कोर्स चूज करायला पाहिजे, पुढे नोकरीच्या संधी काय काय अवेलेबल आहेत, कोणी हा कोर्स नाही चूज करायला पाहिजे, या सर्व गोष्टींची माहिती किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करून त्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स नेमका काय आहे. तर बघा, याच्यामध्ये जसं याचं नाव आहे सायकोलॉजी, तर याच्यामध्ये सायकोलॉजी बद्दल डिटेल अभ्यास जो आहे तो शिकवला जातो. जसं की स्टडी ऑफ ह्युमन माइंड, स्टडी ऑफ ह्युमन साईक, या सर्व गोष्टींची माहिती जी असते ती तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळते. आता बेसिकली हे काय आहे, तुम्ही सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळेल. पण एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस आपण बोलतो, ज्यावेळेस त्याच्याबरोबर चर्चा करतो, तो कशा प्रकारे रिॲक्ट करत आहे किंवा त्याच्या मनामध्ये काय चालत आहे हे त्याच्या चेहऱ्याच्या हावभावावरून ओळखून घेणे किंवा त्याला जर मेंटली काही प्रॉब्लेम असतील तर ते सॉल्व्ह करणे, हे काम एक सायकोलॉजिस्टचे असते. तर हे सर्व गोष्टींचे जे अभ्यास आहे किंवा सर्व गोष्टींची माहिती असते ते तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळते. हा कोर्स 3 वर्षाच्या कालावधीचा आहे आणि हा कोर्स एक फुल टाइम कोर्स मध्येच अवेलेबल आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत की जर तुम्हाला या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं तुम्ही ठरवलं असेल तर या कोर्सला तुम्ही ऍडमिशन कशा प्रकारे मिळवू शकता. सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की हा कोर्स जो आहे तो अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे. आता डिग्री स्तरावरील कोर्स करण्यासाठी तुमची 12th पास असणे गरजेचे आहे विथ मिनिमम 55% मार्क्स. सायन्स स्ट्रीम मधून तुम्ही 12वी कंप्लीट केलेली असली पाहिजे. 55% तुमचे मिनिमम मार्क्स असले पाहिजेत. जर तुम्ही रिझर्व्ड कॅन्डिडेट असाल, रिझर्व्ड कॅटेगरी मधून येत असाल, जसं एससी, एसटी, ओबीसी या प्रवर्गातून येत असाल तर तुम्हाला अतिरिक्त 5 ते 10% सूट मिळते. म्हणजे तुम्हाला जर 50% मार्क्स असतील किंवा 45% जरी मार्क्स असतील, पर्सेंटेज असतील, तरी तुम्हाला याच्यासाठी इझिली जे आहे ते ऍडमिशन मिळून जाते. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. तर बघा, कोर्स काय आहे हे सुरुवातीला सांगितलं, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता सांगितली. जर तुम्ही ठरवलं आहे की या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे तर कशा प्रकारची प्रोसेस असते. सर्वात प्रथम तुम्हाला ऑनलाईन प्लस ऑफलाईन पद्धतीने जे आहे ते ऍडमिशनचे जे ऑप्शन्स आहेत ते अवेलेबल आहेत. पण याच्यामध्ये मेनली 2 पद्धती तुम्हाला पाहायला मिळतात. एक असतं डायरेक्ट ऍडमिशन, दुसरं असतं मेरिट बेस म्हणजेच एंट्रन्स एक्झाम बेस्ड ऍडमिशन. डायरेक्ट ऍडमिशन कशा प्रकारे होतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादं कॉलेज जिथे हा कोर्स ऑफर केला जातोय ते कॉलेज तुम्ही चूज केलं आहे. आता हा कॉलेज जे आहे, ज्या वर्षी म्हणजे दरवर्षी जे आहे याचे ऍडमिशन स्टार्ट होतात, या ऍडमिशनच्या नोटिफिकेशनवर तुम्हाला लक्ष ठेवावे लागते. आता हे नोटिफिकेशन कसे मिळवायचे किंवा टच मध्ये कसं राहायचं, तर इंस्टाग्रामवर आमच्याशी कनेक्ट राहू शकता. जेव्हा केव्हा याचे अपडेट्स येतील किंवा ऍडमिशन स्टार्ट होतील आम्ही तुम्हाला कळवू. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादं कॉलेज सिलेक्ट केलं आहे आणि ज्यावेळेस त्याचे ऍडमिशन स्टार्ट होते तुम्ही ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन जे आहे ते डायरेक्टली ऍडमिशन घेऊ शकता. त्याला डायरेक्ट ऍडमिशन म्हणलं जातं. तुम्ही सिंपल तुमचे डॉक्युमेंट सबमिट करणार आहात, फी पे करणार आहात जी सेमिस्टर वाईज असते किंवा वार्षिक फी तुम्हाला घेतली जाते. हे कॉलेज टू कॉलेज डिपेंड असतं. कॉलेज आपण पुढे पाहूया आणि तुमचं जे ऍडमिशन असतं ते कन्फर्म होतं. दुसरं असतं एंट्रन्स एक्झाम बेस. काय असतं, तर ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर हा कोर्स करण्याचा विचार करतात तर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी आणि काही महाराष्ट्रातल्या क्वचित युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज तिथे एंट्रन्स एक्झाम ठेवली जाते. हे जे एंट्रन्स एक्झाम असते तुमच्या 11वी 12वीचे जेही सिलेबस आहे त्या सिलेबसच्या बेसिसवर जे आहे तुम्हाला त्याच बेसिसवर जे आहे एंट्रन्स एक्झाम कॉलेज स्तरावर एक परीक्षा घेतली जाते. ती परीक्षा तुम्हाला द्यायची आहे, मेरिटमध्ये यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जातं आणि नंतर तुम्ही तुमची जी सीट आहे ती क्लेम करू शकता, बट आफ्टर पेइंग द फी. दोन्ही प्रोसेस ज्या आहेत त्या अशाच आहेत. काही कॉलेजेसमध्ये, महाराष्ट्रातल्या कॉलेजेसमध्ये तुमचे सीईटीचे मार्क सुद्धा पाहिले जाऊ शकतात. तर मेक शुअर तुम्ही सीईटी सुद्धा दिलेली असावी. म्हणजे सीईटीचे मार्क्स किंवा काही ठिकाणी तुमचे जे नीटचे मार्क असतात जसे पाहिले जातात मेडिकल फील्ड मधल्या कोर्सेससाठी, तर तसंही पाहिलं जाऊ शकतं. पण हे तुम्हाला आधीच कन्फर्म करायचं आहे की तिथे ऍडमिशन कोणत्या बेसिसवर दिलं जात आहे. तर मित्रांनो, आता आपण याच्या कालावधीबद्दल पाहणार आहोत
की याचा कालावधी कशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता ऍडमिशन घेतला आहे, 3 वर्षाचा हा कोर्स आहे आणि तुमचा जे प्रवास आहे तो आता डिग्रीचा सुरू झालेला आहे. तुम्हाला 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. ईच सेमिस्टर इज इम्पॉर्टंट. सर्व सेमिस्टर हे इम्पॉर्टंट असतात. तुम्हाला प्रत्येक सेमिस्टर जे आहे ते पास आउट करणे गरजेचं आहे. जेही तुम्ही कॉलेज चूज केलेलं आहे ते 6 महिन्यामध्ये एक सेमिस्टर संपवते. ह्या प्रत्येक सेमिस्टरमध्ये सेमिस्टर वाईज सिलेबस तुम्हाला शिकवला जातो. तुम्हाला डिफिकल्टी लेवल असते, म्हणजे सुरुवातीला पहिल्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला इंट्रोड्यूस केलं जातं. सेकंड सेमिस्टरमध्ये तुम्ही कोर गोष्टी शिकतात आणि जसं जसं वर्ष संपत येतात तर तुम्ही या फील्डमध्ये जे आहे त्या अभ्यासक्रमात एक्सपर्ट बनतात किंवा सर्व गोष्टी A to Z तुम्हाला माहित होतात. खूप सिंपल असतं. पण ज्यावेळेस तुम्ही 6 सेमिस्टर कंप्लीट करता, म्हणजे याच्या एक्झाम देता, प्रॅक्टिकल असतो, वायवा असतो, ह्या कंप्लीट करतात, 3 वर्षानंतर तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. आता हे डिग्रीचे सर्टिफिकेट तुम्ही हायर एज्युकेशनसाठी यूज करू शकता, मी तुम्हाला पुढे सांगेल. गव्हर्नमेंट एक्झामला जे आहे अपिअर होण्यासाठी यूज करू शकता. आता जॉब्स कोणत्या त्याही मी सांगणार आहे, किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब्स आहेत तिथेही तुम्ही त्या जॉब मिळू शकता, तिथे याचा वापर करू शकता. टॉप रिक्रुटर्स जॉब वगैरे ते आपण पुढे पाहणार आहोत. आणि मित्रांनो, जर तुम्हाला कॉलेज, मी तर पुढे सांगणारच आहे, पण कॉलेज लिस्ट ॲज वेल ॲज त्यांची ॲव्हरेज फी किंवा ऍडमिशन प्रोसेस जर तुम्हाला डिटेलमध्ये जर रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शनची फर्स्ट लिंक आहे, तिथे क्लिक करून तुम्ही सर्व माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता बघूया की तुम्हाला याचे कॉलेजेस कोणकोणते पाहायला मिळतात ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये. इथं मी काहीच क्वचित कॉलेजची नाव सांगणार आहे, बाकी तुम्ही जे आहे डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करून जे आहे ते सर्व कॉलेजेस रीड करू शकता. तर जसं मुंबईचं मिठीबाई कॉलेज आहे, त्याचबरोबर कॉलेज ऑफ सायन्स मुंबई आहे, ॲज वेल ॲज पुण्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला सिंहगड कॉलेज आहे. तसेच खूप सारे असे कॉलेजेस आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. झेवियर्स कॉलेज सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं. तर हे कॉलेजेस जे आहेत जिथे हा कोर्स जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो. बाकी महाराष्ट्राच्या बाहेरही इतर युनिव्हर्सिटी आहेत, कोलकाता युनिव्हर्सिटी, दिल्ली युनिव्हर्सिटी, ॲज वेल ॲज पंजाब युनिव्हर्सिटी. तर इथे सुद्धा जे आहे तुम्हाला हा कोर्स ऑफर केला जातो. यांची जी फी असते ती व्हेरी करते. काही कॉलेजेसची फी जी असते ती त्या कॉलेजवर डिपेंड असते आणि दरवर्षी चेंज होत राहते. यांची ॲव्हरेज फी जी असते ती तुम्हाला 2 लाख to 5 लाख पर इयर सुद्धा पाहायला मिळते. पण हे जे आहे ते तुम्हाला कॉलेज चूज करण्याच्या आधी जे आहे तेव्हाच पाहायचं आहे. हे कॉलेजेस जर तुम्हाला डिटेलमध्ये रीड करायचे असतील की महाराष्ट्रामधले टॉपचे कोणते कॉलेजेस आहेत तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये पाहायला मिळेल. चेकआउट करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा सिलेबस पाहणार आहोत आणि सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की या कोर्समध्ये ऍक्च्युली 3 वर्षामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी अभ्यासायला मिळणार आहेत. तर इथं जो मी सिलेबस सांगत आहे तो तुम्हाला एअर वाईज सांगत आहे. तुम्ही डिटेलमध्ये जो सिलेबस आहे तो डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करून जे आहे ते रीड करू शकता. जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी, हायपोथेसिस, social perception, attention and perception, problem and variables, attitudes, intelligence and creativity, observation techniques, motivation, qualitative analysis, normal curve, parametric statistics, cognition, cultural psychology, personality analysis, stress and well-being, nature and methods of psychology, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सब्जेक्टचा तुम्हाला जो आहे तो अभ्यास करायला मिळतो. आता जिथं मी जे सब्जेक्ट सांगितलेले आहेत ते अपूर्ण आहेत, म्हणजे 30 to 40% आहेत. जर तुम्हाला डिटेलमध्ये जे अभ्यासक्रम आहे तो पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करू शकता, किंवा तुम्ही या स्क्रीनलाच पॉज करून जे आहे ते पूर्ण सिलेबस जो आहे तो रीड करू शकता. आता मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही या सिलेबसवर फोकस करतात, याच्यामध्ये जेही ह्युमन वेलबिंग आहेत किंवा सायकोलॉजी किंवा जे परसेप्शन असतं, ह्युमन परसेप्शन, कशा प्रकारे एखादा व्यक्ती, एखादा पेशंट कशा प्रकारे तो झुजत आहे किंवा स्वतःच्या प्रॉब्लेम्सला फेस करत आहे, मेंटल इलनेस मध्ये आहे, त्याला कसं ओळखायचं, कशा प्रकारे त्या व्यक्ती नॉर्मल होऊ शकतो, या गोष्टींवर वर्क करायचं, या सर्व गोष्टींचा जो अभ्यास आहे, ह्युमन सायकोलॉजी किंवा साईक कशा प्रकारे काम करतं, हा जो अभ्यास आहे तो याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतो, किंवा हा जो अभ्यासक्रम आहे तो याच गोष्टी जो आहे तो शिकवतो. मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पुढील संधी काय पाहायला मिळतात. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारच्या संधी, ज्या मी मध्येच तुम्हाला सांगितल्या होत्या, त्या संधी पाहायला मिळतात. त्याबद्दल मी आता तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सर्वप्रथम संधी आहे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनची. आफ्टर कम्प्लिटिंग दिस कोर्स
तुम्ही जे आहे पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता, म्हणजे पुढे MSc करू शकता. आता त्यानंतरही जर तुम्हाला शिक्षण अजून घ्यायचे आहे तर तुम्ही PhD म्हणजे मास्टर्स वगैरे सुद्धा करू शकता. पण हे सर्व तुमच्या डिसिजनवर पेंडिंग आहे. तुम्हाला तुमच्या शिक्षणाला किती वेळ अजून द्यायचा आहे, कारण जसं जसं हायर एज्युकेशन वाढतं खर्चही वाढतो आणि टाइमही जातो. तर हे डिसिजन जे आहे तुम्ही हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर घेऊ शकता. तुमच्या पॅरेंट्सला विचारून किंवा जे टीचर्स असतात किंवा आमच्याशी कन्सल्ट करून हे जे भविष्यातले निर्णय आहेत तुम्ही घेऊ शकता. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशनचं. तर बघा, ज्यावेळेस तुम्ही हा पर्टिक्युलर कोर्स कंप्लीट करता तुमच्याकडे डिग्रीचे सर्टिफिकेट येते आणि तुम्ही ऑटोमॅटिकली ज्याही गव्हर्नमेंटच्या जॉब्स आहेत त्यासाठी क्वालिफाय होता. म्हणजे तुम्हाला तिथं जे आहे डिग्रीची रिक्वायरमेंट असते ते तुम्ही पूर्ण करू शकता. मग या वर्षाच्या एंडला म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 3rd इयर मध्ये असता तुम्ही वेगवेगळ्या गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन करून एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळवू शकता. पण याच्यामध्ये फुल डेडिकेशन असलं पाहिजे. ही डिग्री तुम्ही चांगल्या प्रकारे पूर्ण केली पाहिजे आणि गव्हर्नमेंटचे खूप सारे डिपार्टमेंट आहेत जिथे म्हणजे हेल्थ सेक्टर सुद्धा आहेत जिथे ही जर पर्टिक्युलर डिग्री तुम्ही कंप्लीट केलेली असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी जॉब वॅकन्सीज असतात. तर अशा जॉब वॅकन्सीज ज्या आहेत त्यासाठी तुम्ही एक्झाम देऊन ती जॉब मिळवू शकता. पण रिमेंबर दॅट ऑलरेडी खूप कॉम्पिटिशन आहे. डिग्री सिरियस करणं गरजेचं आहे, ऍज वेल ॲज तुम्हाला अभ्यासही इतर सब्जेक्टचा जो आहे तो करावा लागतो. तिसरं तुमच्याकडे बेस्ट ऑप्शन आहे जे मोस्ट ऑफ विद्यार्थी चूज करतात ते म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं. आता यामध्ये कोणत्या प्रकारच्या जॉब आहेत आणि टॉप रिक्रुटर्स कोणते आहेत, तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. करिअर काउन्सलर, सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिक, मोटिवेशनल स्पीकर, चाइल्ड केअर वर्कर, रिहॅब एक्सपर्ट अशा प्रकारच्या जॉब ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत. सायकॅट्रिस्टचं काय काम असतं, जसं की दुसऱ्याला हेल्प करणं. जो पर्सन म्हणजे व्यक्ती जो आहे तो मेंटल इलनेस मध्ये आहे, मेंटल प्रॉब्लेम आहेत त्याला किंवा मेंटल ब्रेकडाऊन होतात त्याचे, तर त्यांना नॉर्मल करणं, त्यांना मदत करणं, त्यांचे प्रॉब्लेम जाणून घेणं. कारण मेंटल इश्यू जो आहे सध्या मेंटल प्रॉब्लेम आहे किंवा जे डिप्रेशन आहे हा रिअल इश्यू आहे इंडियन सोसायटी ॲज वेल ॲज आपण जगामध्ये पाहिलं तर याची जी संख्या आहे दिवसेंदिवस वाढत जात आहे. डिप्रेशन इज अ रिअल प्रॉब्लेम. सो सायकॅट्रिस्ट अशा व्यक्तींना हेल्प करतं. बाकी काउन्सलर किंवा मोटिवेशनल स्पीकर एखाद्या व्यक्तीला मोटिवेट करणं. मोटिवेशनची आजकाल खूप गरज आहे. जे लोक असतात डिसिप्लिन सोडून मोटिवेशनच्या मागे जातात, त्यामुळे मोटिवेशन स्पीकरची सुद्धा गरज पडते. का पडते, कारण दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळेस ते व्यक्ती झुजत असतात तर त्यांना मोटिवेशनची गरज पडते एक दिवस क्रॉस करण्यासाठी, लाईफमध्ये जगत राहण्यासाठी. असेही व्यक्ती तुम्हाला पाहायला भेटतात, तर त्यांना मोटिवेट करण्याचं काम हे मोटिवेशनल स्पीकर करतो. तर अशा प्रकारचे वेरियस जॉब जे आहेत ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. यांची जी ऍव्हरेज सॅलरी असते ती 3 लाख to 7 लाख पर ॲनम पण पाहायला मिळते. जर तुम्ही पुढे PG केलं, PhD केलं, मास्टर्स केलं तर तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही जर शिक्षण घेतलं तर हे जे पॅकेज असतं ते वाढत राहतं, इन्क्रीज होत राहतं. किंवा तुम्ही स्वतःचा फर्म वगैरे क्रिएट करून तुम्ही प्रायव्हेट लेवलला सुद्धा जॉब करू शकता. तर 3 प्रकारच्या ज्या संधी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. पण रिमेंबर दॅट डिग्री तेवढी सिरियस करणे गरजेचे आहे. तिनेही तुमच्याकडे जे पर्याय आहेत ते तेव्हा चांगल्या प्रकारे युटिलाइज तुम्ही करू शकता ज्यावेळेस तुम्ही ही डिग्री जी आहे ती सिरियसली कंप्लीट कराल. सो मेक शुअर तुम्ही या गोष्टींची काळजी नक्की घेतली पाहिजे. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा किंवा कोणी निवडू नये. सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांना सायन्स अंतर्गत किंवा BSc चा कोणताही कोर्स करायचा आहे किंवा सायकॅट्रिस्ट बनण्याची आवड आहे, काउन्सलर किंवा मोटिवेशनल स्पीकर बनायचं आहे, दुसऱ्या समोर व्यक्तिगत तुमचं मत मांडणं तुम्हाला आवडत असेल, जे लोक मेंटल इलनेस मध्ये आहेत किंवा ज्यांना प्रॉब्लेम्स फेस होत आहे, ज्यांना मोटिवेशनची गरज आहे, त्यांचे प्रॉब्लेम जर तुम्हाला सॉल्व्ह करण्याला आवडत असतील, जर तुम्हाला सायकॅट्रिस्ट बनायचं असेल, जेही मी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी आहेत आतापर्यंतच्या या व्हिडिओमध्ये, जर यापैकी कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी डिझाईन केला गेलेला आहे. बाकी कोणत्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स चूज करू नये तर बघा, हा कम्प्लिटली वेगळा कोर्स आहे, पूर्णपणे सायकोलॉजीवर डिपेंड आहे. जर तुम्हाला आवड नसेल तर बिलकुलही या क्षेत्रात येऊ नका. BSc चे इतर कोर्स अवेलेबल आहेत, तुम्ही तिथे जाऊ शकता, डायटिशियन बनू शकता किंवा तुम्ही केमिस्ट्रीचा कोर्स करू शकता किंवा एन्व्हायरमेंटल सायन्स करू शकता, पॉलिटिकल सायन्स करू शकता. वेगवेगळे स्ट्रीम्स जे आहेत तुमच्यासाठी अवेलेबल आहेत, कोर्सेस अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, या कोर्स रिगार्डिंग तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.